स्वाभिमानी शेतकरी संगठन के प्रमुख राजू शेट्टी ने राज्य सरकार के मंत्री माणिकराव कोकाटे का हालिया बयानों पर जमकर निशाना साधा है। वे जालना जिले के वाड़ी गोदरी में पत्रकारों से बातचीत कर रहे थे। कांदा उत्पादक किसानों की समस्याओं पर बोलते हुए शेट्टी ने केंद्र सरकार की नीतियों की भी आलोचना की। उन्होंने कोकाटे द्वारा प्याज को लेकर दिए गए विवादित बयान की कड़ी निंदा की और कहा कि ऐसे बयानों से किसानों की भावनाओं को ठेस पहुंचती है। स्वाभिमानीचाही असाच निर्णय झालेला आहे, कारण महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना संपूर्ण 7/12 कोरा करून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्याचबरोबर हमीभावाच्या 20% अनुदान देण्याची घोषणा केलेली होती। या दोन्ही घोषणा हवेत विरलेल्या आहेत। राज्यामध्ये एकूण 45 लाख कर्जदार शेतकऱ्यांपैकी 23 लाख शेतकरी 31 मार्च अखेर थकबाकीदार झालेले आहेत आणि त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे। ते आशेवर बसलेले होते सरकार 7/12 कोरा करेल, परंतु सरकारनं वाटाण्याच्या अक्षताच द्यायचं काम केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेला आहे। सध्या आमची जनजागृती चालू आहे। यापुढे ज्या पद्धतीनं प्रहार जनशक्तीनं सत्ताधारी महायुतीच्या आमदारांच्या दारात आंदोलन केलेलं आहे, आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना जाहीर कार्यक्रमामध्ये जाऊन विचारणार आहोत की तुमची अवकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं तर हे आश्वासन का दिलं। मुळामध्ये जे अजित पवार सांगतात की आम्ही आता 7/12 कोरा करू शकत नाही कारण राज्याची तशी स्थिती नाही। 11 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना मग महायुतीनं अशा प्रकारचं खोटं आश्वासन का दिलं, शेतकऱ्याला का गंडवलं, हा आमचा सवाल आहे। आणि मग राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर शक्तीपीठ सारख्या 86,000 कोटीचे प्रचंड खर्चिक प्रकल्प महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न का होतो, याही प्रश्नाचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत। त्यामुळे इथून पुढे महायुतीच्या नेत्यांना राज्यामध्ये फिरणं आम्ही मुश्किल करू। माणिकराव कोकाट्यासारख्या बोलभांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला खरं तर आता मंत्रिमंडळात ठेवूच नाही। अजितदादांनी समज देऊन सुद्धा त्यांचं बेताल वक्तव्य काही थांबलेलं दिसत नाही। माणिकरावांना एवढं कळायला पाहिजे होतं की कांद्याचं उत्पादन जास्त झालं म्हणून रडत बसायची गरज नाही। आज जगभरामध्ये कांद्याला प्रचंड मागणी आहे। माणिकरावांनी केंद्रात जाऊन जे आयात शुल्क आता 0% आणलं ते जर का 2 महिन्यापूर्वी आणलं असतं तर हा सगळा कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले असते। ज्या स्वतःला जमत नाही, केंद्राला विचारायची हिंमत नाही आणि जो दुबळा शेतकरी आहे, आधीच अडचणीचा आहे, त्या शेतकऱ्याला शार्पणा शिकवण्यापेक्षा माणिकरावांना आता मंत्रिमंडळातनं काढून टाकावं। गेल्या महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 रकमी विना कपात FRP द्यायला पाहिजे अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे। 2022चा शासन निर्णय रद्दबातल केलेला आहे। त्यामुळं ज्या साखर कारखान्याने अद्यापही FRP दिलेली नाही त्यांच्यावर साखर आयुक्तांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही RRCची कारवाई करायला लावलेलीच आहे। पण ज्यांनी अर्धवट FRP दिलेली आहे त्यांनी उर्वरित रक्कम व्याजासकट दिली पाहिजे, यासाठी आमचा आग्रह आहे। आणि लवकरच विशेषतः मराठवाड्यातले कारखाने याच्यामध्ये आघाडीवर आहेत। मराठवाड्यामध्ये मोठे 2-3 शेतकरी मेळावे घेऊन व्यापक जनजागृती करून हे पैसे व्याजानं वसूल केल्याशिवाय मराठवाड्यातल्या कारखानदारांना आम्ही सोडणार नाही।